नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शेंडे. व्हीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. एसटी महामंडळ भरती राज्य सरकारने विधान परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार 17,742 पदांची ही भरती येणार आहे. आता ही परीक्षा कधी होणार आहे, त्याचबरोबर ही परीक्षा या परीक्षेमार्फत जी पदं भरली जाणार आहेत ही कंत्राटी असणार आहेत का परमनंट असणार आहेत, हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहे तर डिस्कस करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तीच तुम्हाला याचा काय होईल फायदा होईल. आता सुरुवातीला आपण काय करू, लोकसत्ता न्यूज पेपर मध्ये ही न्यूज आलेली आहे, पाहूया. एसटी मध्ये 17,000 पदभरतीचा प्रस्ताव. बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामध्ये एसटी एकूण 17,742 जणांची पदभरती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला दिलेला आहे. हा जो प्रस्ताव आहे हा कुठे गेलेला आहे, वित्त विभागाला गेलेला आहे. आणि वित्त विभागाची परवानगी मिळताच ही भरती केली जाणार आहे. म्हणजे 17,742 पदांची जो काही प्रस्ताव आहे हा वित्त विभागाला दिलेला आहे, वित्त विभागाकडे गेलेला आहे. आणि वित्त विभागाने याला परमिशन दिल्यानंतर, याला परवानगी दिल्यानंतर ही भरती काय होणार आहे, केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सध्या कंत्राटी तत्वावरती काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे. एसटी मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत प्रश्न श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला होता महायुती सरकारच्या काळामध्ये दरवर्षी. आता या ठिकाणी काय उल्लेख केलेला आहे, कंत्राटी म्हणजेच येणारी जी काही भरती आहे त्याला कंत्राटी पदांना काय केलं जाणार आहे, प्राधान्य दिले जाणार आहे. परमनंट पद शक्यतो या ठिकाणी भरली जाणार नाही. महायुती सरकारच्या काळामध्ये दरवर्षी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. याच्यावरूनच आपण एक अंदाज बांधू शकतो पदभरती का होणार आहे. महायुती सरकारच्या काळामध्ये दरवर्षी 5,000 नवीन बसेस खरेदी करण्यात येणार आहे. त्यानुसार 8,000 बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यापैकी 3,000 बसेस ताप्यामध्ये आहेत. बसेसची संख्या वाढल्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडत आहे आणि त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे सरनाईक यांनी काही सांगितलेलं आहे. ते बसेस कंत्राटी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. मनुष्यबळ बस त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत, वाढवले जात आहेत आणि त्या कारणानं मनुष्यबळ काय होतंय, अपुरे पडत आहे. आणि मनुष्यबळ अपुरे पडत असल्या कारणानं ही पदभरती काय होणार आहे, आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतर बघा, काही पद म्हणजे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती महाराष्ट्रामध्ये काय आहे. चालक पद महाराष्ट्रामध्ये किती आहेत, चालक पद आहेत सध्या कार्यरत असणारे 24,537 आहेत आणि त्यापैकी रिक्त पद किती आहेत, 7,116 पद रिक्त आहेत. त्यानंतर वाहक पदे म्हणजेच काय, कंडक्टर्स, याच्यामध्ये कार्यरत कर्मचारी किती आहेत, 29,477 आहेत आणि रिक्त पद किती आहेत, 4,968 इतकी रिक्त पद आहेत. त्यानंतर बघा, यांत्रिक पदे मेकॅनिक्स कार्यरत कर्मचारी सध्या किती आहेत महाराष्ट्रामध्ये, 13,498 कर्मचारी कार्यरत आहेत आणि सध्या महाराष्ट्रामध्ये रिक्त पदे किती आहेत, 11,232 पद रिक्त आहेत. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळामध्ये भरपूर रिक्त पद आहेत. 17,000 पेक्षा जास्त पदभरती तुम्हाला आगामी काळामध्ये नक्कीच पाहायला मिळू शकते. चांगला अभ्यास करा. आतापासूनच काय करू, तयारीला सुरुवात करा. लवकरच एसटी महामंडळाचे पेपर किंवा परीक्षा कशा प्रकारची असते त्यावरती आपण काय करण्याचं व्हिडिओ तयार करणार आहेत. आता या ठिकाणी बघा, व्हीके क्लास वरती TCS असेल, IBPS असेल, त्याचबरोबर इतर सरळ सेवा आणि MPSCच्या सर्व बॅचेस उपलब्ध आहेत आणि आपल्या बॅचेसची सुद्धा फीस खूप कमी आहे. त्यामुळे ज्यांना बॅच घ्यायची आहे, ज्यांना चांगली तयारी करायची आहे, शिक्षक सुद्धा चांगले आहेत, त्यांना चांगली तयारी करायची, त्यांनी आपल्या व्हीके क्लास ऍप काय करा, डाउनलोड करा आणि बॅचेस काय करा, परचेस करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. या ठिकाणी आपण